हे बघा किती पाणी आहे इथे, भरपूर असा पूर आलाय बघा. इकडं अन्नाने पेंड्या जमा करतात, लावतो की दोन्ही पर्याचं पाणी आहे ना इथे नदीला येऊन मिळतं. आणि इकडे आपली मुचकुंदी नदी आहे बघा, मुचकुंदी नदीला पण भरपूर असं पाणी आलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी हरीश आपलं स्वागत करतो कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी 2 दिवस कोकणामध्ये जोरदार पाऊस पडतो आहे, त्यामुळे आमच्या इकडे जी मुचकुंदी नदी आहे, मुचकुंदी नदीला पूर आलेला आहे. तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर लाईक आणि शेअर पण करा. चला मंडळी, आता आपण नदीवरती चाललेलो आहोत आणि नदीला आहे ना भरपूर असा पूर आलेला आहे, तुम्हाला दाखवतो बघा. आणि मंडळी चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर लाईक आणि शेअर पण करा. इकडं जे हे पाणी आहे ना, हे उमलाटाचं पाणी आहे. इकडे किती बघा पाणी आहे, उमलाटाचं पाणी सुटलं आहे. जोरदार पाऊस पडला आहे ना, त्यामुळे आता उमलाटं पण सुटायला लागले. तर मंडळी आज दिवसभर आहे ना जोरदार पाऊस पडणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. तर आपण आज दिवसभर काय काय हालचाल होतं ते आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा किती पाणी आहे इथे, भरपूर असा पूर आलाय बघा. तर मंडळी आता जे समोर जे माड दिसत आहेत ना, त्या माडाच्या फोटो दाखवतो. ज्यावेळी एकदम म्हणजे नदी पाणी खूप कमी होतं त्यावेळेचा फोटो आणि आताचा फोटो तुम्ही बघू शकता. ज्यावेळी कमी होतं त्यावेळेच आणि आताच्या नदीमध्ये किती फरक आहे तुम्हाला दिसेल बघा. इकडून आहे ना ते बघा, प्लास्टिकच्या बॉटल वगैरे आहेत ना ते येतात आहेत, म्हणजे पाणी थोडं थोडं वाढण्याची शक्यता आहे. आता जरा पाऊस थोडा थांबलेला आहे बघा. इकडे पाऊस वगैरे भरलेला आहे, पण थोडं आता पावसाने थोडी विश्रांती घेतली.
मंडळी आपण इकडूनच आहे ना तिकडे पलीकडे म्हणजे तिकडे जातो आपण कड्यामध्ये जातो तिकडे. आणि आता हे पूर्ण एरिया आहे ना तो पूर्ण भरला आहे बघा पाण्याने. आता पूर्ण जोपर्यंत जवळपास आहे ना माझ्या उंचीचं जास्त पाणी असेल तिथे. एवढं उंच आता तिकडे झालं पाणी झाले बघा. पूर्ण पॅक करून टाकले तिकडे. आता तुम्हाला अजून एक दोन स्पॉट तुम्हाला दाखवायचे आहेत. त्या अगोदर आपण आहे ना इथे वरच्या नदीवरती आपण एक दगड ठेवला आहे जो आपल्याला समजायला की पाणी वाढतं की कमी होतं ते आपण दुपारी किंवा संध्याकाळी आपण येणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण एक दगड ठेवलेला आहे खुणा म्हणून. आणि इकडे पाऊस पण सुरू झाला आहे बघा परत. चला मंडळी आता आपण जाऊया कड्यामध्ये. कड्यामध्ये तिकडे जागा आहे त्या बघूया आपण. इकडे बघा इकडे आजोबा आहेत. इकडे बैल चरवत आहेत. इकडे बैल चरत आहेत बघा. चला जाऊया आपण कड्यामध्ये. इकडे सगळं हिरवगार झालंय बघा. मंडळी मळ्यामध्ये आहे ना टाकल्याची भाजी भरपूर आली आहे बघा रोजून. बघा इकडून पण आहे आणि तिकडे पुढे कोपऱ्यामध्ये पण आहे बघा. मंडळी आता आपण कड्यामध्ये आलेलो आहोत आणि कड्यामध्ये आहे ना मुचकुंदी नदीच्या हावराचं पाणी कसं दिसतंय तुम्हाला दाखवतो बघा. तर मंडळी आता आपण कड्यामध्ये आलेलो आहोत आणि इकडे त्या टोकापासून आहे तर बघा तिकडे शेवटचे टोक आहे तिकडे समोर. त्या टोकापासून इथपर्यंत पूर्ण पाणी भरलं आहे बघा. आणि तिकडून वरतून पाणी येते इकडून.
मंडळी पुन्हा एकदा जोरदार पाऊस यायला सुरुवात झाली. टाकल्याची भाजी किती रुजून आली आहे बघा. हा पूर्ण इकडं मळ्यामध्ये आहे ना, टाकला पूर्ण रुजून आला. आता आपण आलेलो आहोत खालच्या नदीवरती आलेलो आहोत. खालती नदीवरती जायला रस्ता बघा कसा आहे तो. आणि इकडं तर पूर्ण नदीच भरले आहे बघा पूर्ण. रे बाप रे. हा बघा इथून या टोकापासून आहे ना तिकडंपर्यंत पूर्ण भरलेली आहे नदी. पाण्याला आहे ना इथे स्पीड बघा किती आहे. इथे भरपूर स्पीड आहे इथे. आपण मळ्यामध्ये आलेलो तिकडे. इकडे राजूदानी बघा इकडे दाढ काढतात. जा इकडे पाणी का लावलं इकडं? पाणीच नाही. पाऊस पडता जाता कुठं मग? हा बघा इकडे पर्यायमध्ये पंप लावलेला आहे आणि पाणी घेतलेलं आहे. पाऊस तर जोरात. हो नदी भरलेलीच आहे. नदीला पाणी येत आहे. हो इकडं अन्नाने पेंड्या जमा करतात. लावतो की हां मंडळी आता आपण चाललेलो आहोत जिथे दोन पर्याय आहेत ना एकत्र येतात आणि जिथे नदीला मिळतात ना तिथे आता फूग तयार झाले की ते आपल्याला बघायचे. बघा इकडे जांभे वगैरे लावलेले आहेत. मंडळी आहे ना इथे आता फूग मारलेले आहे बघा. बघा इथे हे आहे ना फुगीचं पाणी आहे. इकडे वरती आहे ना दोन पर्याय एकत्र येतात आणि त्याच्यानंतर मग इथे खाली नदी आहे आपली मुचकुंदी नदी वाहते तिथं येऊन मिळतात. त्यामुळे इथे फूग तयार झाले बघा. आपण जाऊया बघूया तिकडे जागा आहे का बघूया आधी. आता आपण इथे आयण्याचं झाड आहे इथे आणि त्या आयण्याच्या झाडाच्या इथे बघ फूग किती भरले बघ.
आता जोरदार असा पाऊस आला आहे आणि त्यासोबत जोरदार वारा पण सुटला आहे बघा. दोन्ही पर्यायचं पाणी आहे ना इथं नदीला येऊन मिळतं आणि इकडे आपली मुचकुंदी नदी आहे बघा. मुचकुंदी नदीला पण भरपूर असं पाणी आलेलं आहे. आता पाऊस पण जोरात आला आहे. पावसाचा जोर वाढलेला आहे आणि आपण दुपारनंतर जो व्हिडिओ आपण करणार आहोत ना तो व्हिडिओ आपण भाग 2 मध्ये दाखवणार आहोत. नदीला पाणी वाढले की नाही किंवा संध्याकाळी पावसाची एकूण सिच्युएशन काय आहे ते आपण दुसऱ्या भागामध्ये दाखवणार आहोत. भाग 2 सुद्धा नक्की तुम्ही बघा आणि चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.